हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आहे ना, मम्मी इकडे नाश्ता बनवते, पोहे. आम्हाला आहे ना मेकअपला जायचं आहे आता लॉन्सवरती ब्रायडलच्या. आज लग्न आहे तर मेकअपसाठी जायचं आहे आम्हाला. अजून मला आहे ना व्यवस्थित बॅग भरायची, ज्वेलरी ते आजची. तर आता मी पहिले चहा घेते आणि मग बॅग भरते. तोपर्यंत माझे स्टुडंट पण येतील, मग आम्ही मिळून परत एकदा बॅग भरू व्यवस्थित. आणि काका पण येतील, ड्रायव्हर काका तोपर्यंत. तर आम्हाला आहे ना 8:30 पावणे 9ला निघायचं इथून. तर आता आहे ना तयारी करावं लागेल लवकर. माझी पण तयारी करायची, मम्मीला पण आवरायचं आहे तिचं. तर एकदा नाश्ता करून घेतो आम्ही चाललो आहे आता मेकअप. काका पण आलेले इकडे गाडी घेऊन. रात्री उशीर झाला तर त्याच्यामुळे काका गाडी घेऊन डायरेक्ट घरीच गेले होते त्यांच्या. चला घ्या बॅग. काळू बाय बाय. काळू ते उन्हात बसते. मम्मी नाही येते, आम्ही चाललोय तिघे जणी, काका एक. बॅग दे पाठीमागे ठेवून ती. इकडे ना आता आमचं चालू आहे सेटअप लावायचं, मेकअप प्रोडक्ट आणि ते वरती काढायचे. आता मेकअप करायचा आहे ब्रायडलचा, तर त्याच्यामुळे ना पूजा आहे ना सगळं सामान वरती काढून ठेवती आहे.
ब्रायडलचा ना फर्स्ट लुक झालाय ना. आम्ही आता बसलोय बाहेर निवांत. थोडा वेळ गाडीत बसलेलो होतो, आता इकडे येऊन बसलोय. काकन ते जेवायला गेले तर त्याच्यामुळे आम्ही मग इकडे बसलो. त्यांचं झालं आम्ही पण जेवण करून घेऊ, नंतर ब्रायडल परत दुसऱ्या लुकसाठी येईल. आम्ही ना आत्ताच जेवण करून आलो आहे आणि लगेच ब्रायडलच्या सेकंड लुकची तयारी चालू आहे. तर आता टिकली पिन आणि ते काढून ठेवतो, नंतर आल्यावरती ना इतकी काही करताना आता आम्ही सगळी तयारीवरती सेटअप करून ठेवतो. मग ब्रायडल आलो काही नाही, फक्त टचअप वगैरे करायचा आणि ज्वेलरी चेंज करायची. याच्या काढायच्या कपड्यात बघ, या बॅगच्या या बॅगच्या हां काढायच्या कपड्यात टिकल्यांचे डायरेक्ट पिशवीचं. हां त्याच्यात बघ वर चंद्रकोर. लय मोठी न काढून लय छोटी नाही. ज्वेलरी ते याच्या ज्वेलरी याचा कुलूप उघडा बरं. चावी दे त्यांना, चावी दे पूजा त्यांना. याच्यात नाही का छोटी? हा ये बघ नाही घे. आम्ही ना बॅगला कुलूप वगैरे लावून ठेवलं होतं कारण बाहेर जायचं होतं आम्हाला त्याच्यामुळे. आणि अजून काही नाही काढत, त्याच्यात फक्त टचअपचं सामान काढावं लागेल. कॉम्पॅक्ट आणि ते. आमच्या पूजाबाईला पाच जेवण करून काय गार हवेत झोपायचं आहे फॅनच्या हवेत. ती म्हणते ब्रायडल येईपर्यंत आपण इथं बसू आराम करू. इकडे ना ब्रायडल सेकंड लुकसाठी आली होती. तर आम्ही ना ज्वेलरी वगैरे सर्व चेंज केलं, नऊवारी पण घातली सप्तपदीच्या लुकसाठी. आता मी ना टचअप करते, नंतर थोडीशी हेअरस्टाईल पण व्यवस्थित करल. टिकली वगैरे लावून नऊवारीवरती चंद्रकोर सगळं व्यवस्थित केलं होतं. एकदम मस्त लुक दिसत होता. आणि ना नवरीच्या सेकंड लुकसाठी इतकी घाई करताना आम्ही फक्त 10 ते 15 मिनटामध्येच नऊवारी घालून परत ज्वेलरी ते चेंज करून सगळं आवरून दिलं होतं. परत फोटोशूट पण केला, थोडेसे 2-3 फोटो काढून घेतले ब्रायडलचे, पेजवरती टाकाल इंस्टाग्रामला. तर इतके घाई करताना ते 10 मिनटंसुद्धा वेळ नाही देते, पण इतकं पटपट आवरावं लागतं ना. म्हणजे डायरेक्ट समोरच येऊन बसलेले असतात तिच्या घरचे, आवरा पटपट असं करत्या. तर ब्रायडलचा सेकंड लुक पण झालेला आहे आणि आम्ही चाललो आहे आता घरी. मम्मीचे पण घरी कस्टमर चालू आहे. आमचा व्हिडिओ कॉल पण झाला मम्मीसोबत, तिचे कस्टमर चालू आहे. तर आम्ही चाललो आहे आता घरी. पूजा कसं वाटलं पहिल्यांदाच तू बाहेर मेकअपला आली आहे ना? छान वाटलं. कशी घाई करते बघितलं ना. चला काका फ्रेश व्हायला गेले होते काय? फोटो काढायचे तुम्हाला? घ्या काढून. चला आपण परत पाहुणे पाहायला फोटो देऊ काकाची. काकेला दाखव. हा झालं. इकडं काढ नारळ झाडापाशी. कुर्ता बिरता घातलेला आहे मस्त काकानी. काकांना फोटो काढायचे. काकांचा मेकअप चालू आहे. देऊ करून काका मेकअप. काका मेकअपच्या बॅग आहे सोबत. गॉगल राहिला होता काकांचा. कुठं काढायची? घ्या काढून. चाफ्याच्या झाडावर चढ म्हणा काकांना. फोटोग्राफर घरचा असल्यावर फायदा. रात्री आपला फोटोशूट झाला, आता काकांचा चालू आहे. झोपून द्यायला चिट्टी. आधी इकडे तोंड केलं तिने. काय ना कसं कळत. लय मोठे डोळे.
मम्मी ना आता साड्यांमधले ना पीस काढतीये आणि ड्रेस पण फिटिंग करायचे होते ते पण केले कस्टमरचे. आता साड्यांचं चालू आहे. आज मम्मीकडे आहे काम. मी बसले म्हणजे व्हिडिओ एडिटिंग केला, परत खजूर खात बसले. पीस किती? हां, फॉल आहे काय आणला नाही ना का? फॉल आहे कोणला? या साड्यांना नाही फॉल नाही. ही छान आहे ना, हिचं कलर हक्काचे असेचे. राणी कलर. मी ना आता स्वयंपाक बनवते. ढोबळीची कशी करते पिठा? नाही, शेंगदाणे टाकून पीठ टाकायचंय का? थोडं चवी. मग कूट नको टाकू का शेंगदाण्याचा? नको. दादू हे मामन तुला आणले अरे. आम्हीच खाऊ. हा ना, खाय बरं. काय होतं पाय बरं तुला. उद्या पण मेकअप एंगेजमेंट खाय ना भाऊ. दादू खराब आहे का? नाही ग, त्याला वरून ये लागेल. पुसून घे. नको बे. मम्मीने ना आता भाजी केली पूर्ण तयार. मी अर्धी केली, मम्मीने अर्धी केली. मम्मीने त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलंय. आता मम्मीने चपात्या बनवणार आहे सकाळच्यासाठी. काय चवळी टाकायची. उद्या पण सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या पण मेकअप एंगेजमेंटचा, तर त्याच्यामुळे लवकरच उठावं लागेल आता उद्या. आम्हाला आहे ना आता जेवण करायचं आहे आणि मम्मी ना पापड भाजते. इकडे जेवायला घेतलं आहे. दादा एक नंबर बसला जेवायला. मी इकडून बसते. मस्त ढोबळी मिरची, पापड, भेळ, चपाती. दादाने सकाळची भाजी सगळी खाऊन टाकली. शेपूची बरं झालं ते दादू.